यथा शिलास्पर्शे कुशग्रस्त विपिने बभूचा वृक्ष कस्तस्त्र संस्पर्शः तथैव देहस्य सहचरस्य च विषयेषु शांती भर्वतु नैव चिंता. हे वेदामधून आलेलं सुभाषित आहे आणि याचा अर्थ थोडक्यात समजून घ्या. त्यामुळे आपल्याला मनाला शांत, मनाला सामर्थ्यवान ठेवण्याचं महत्त्व समजेल आणि कुठे लक्ष, जीवनामध्ये सगळ्यात जास्त कुठे लक्ष द्यायला हवं ते आपल्याला समजेल. कुश म्हणून एक गवत आहे, एका प्रकारचं गवत आहे. ते असं उगवलं की फटाफट लांब लांब पर्यंत उगवत जातं. तेव्हा जर आपण या कुशाच्या मळ्यातून गेलो, किंवा दुसरं उदाहरण म्हणजे जंगलामध्ये बघा, झाडं, दाटी वाटीने वाढलेली झाडं असतात, एका मागोमाग एक वृक्ष उठतात, उभे राहतात. पण जर तुम्ही बघितलं तर त्यांच्यामध्ये आपापसामध्ये काहीही संबंध नसतो. आणि असंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जन्मापासून आजपर्यंत अनेक लोक भेटत आली आणि याही पुढे भेटत राहतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व लोकांबरोबर आपण मैत्री म्हणा, संबंध म्हणा, निर्माण करू शकत नाही. कारण ते या जंगलात उगवलेल्या वृक्षाप्रमाणे आहेत, ते असतात, पण त्यांच्या बरोबर, प्रत्येकाबरोबर आपल्याला संबंध प्रस्थापित करता येत नाहीत. ती भेटतात आणि निघून जातात. मी हा विषय इथे का घेतला तुम्हाला सांगतो. कारण लक्षात घ्या, सर्वात जास्त जे दुःख आहे ना, किंवा जो त्रास आहे ना, तो आहे मनाचा. शरीराचा त्रास मनुष्याला फार कमी. मनुष्याला जर काही त्रास असेल ना, तर तो मानसिक त्रास, अस्वस्थता, दुःख किंवा अशांती म्हणा. आणि त्यात सुद्धा जास्तीत जास्त त्रास जो निर्माण होतो, तो होतो लोकांमुळे किंवा नात्यांमुळे. कोणी काही बोललं, कोणी काही केलं, त्याचंच आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. आणि त्याचमुळे आज आपलं मनुष्याचं दुःख, मी जनरल सांगतोय, सर्वच मनुष्यांच्या बाबतीत असं आहे. जनरल जे दुःख आहे, त्रास आहे, तो मानसिक आहे. शरीरापेक्षा मानसिक त्रासच जास्त आहे. आणि जो काही मानसिक त्रास आहे तो जास्तीत जास्त कशामुळे आहे, तर लोकांमुळे. लोक कसे बोलतात, वागतात, त्यांच्यामुळे. आणि नातेसंबंध त्याचमुळे बिघडतात. आणि आपलं जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते मी कसा वागलो, मी कशी वागले, त्यामुळे इतर कोणाला काय वाटेल, या प्रकारच्या चिंता, या प्रकारचे विषय आणि या प्रकारच्या भावना, यामधून जास्तीत जास्त आपला दुःख किंवा त्रास हे निर्माण होत असतं. पटताय का? बरोबर आहे ना? तेव्हा आपल्या जीवनाचा मूळ पाया हा असायला हवा की आपलं कर्म, आपली वाणी, आपलं कर्म जर चांगलं आहे, आपली वाणी जर चांगली आहे, आणि आपण जे काही करतो ते जर आपण आपल्या मुळामध्ये, जो आपल्या मुळामध्ये जे आपले गुण आहेत, ज्याला काय म्हणतात, ज्याला म्हणतात मूल्य. प्रत्येक मनुष्याची मूल्य असतात. आपल्या मूल्याप्रमाणे जर आपण वागलो, किंवा दुसऱ्या शब्दात जर सांगू तर आपले हेतू,
जर चांगले असतील आणि चांगल्या हेतूने आपण जर आपल्या कर्मांवरती लक्ष दिलं तर आपल्याला प्रत्येक वेळेला सामर्थ्यशाली, शुद्ध वाटेल आणि आपलं मन हे स्थिर राहील. मग अशा वेळेला आहे ना, आपल्याला अपयश जरी आलं तरी त्याचं आपल्याला फारसं दुःख होणार नाही. का बरं? कारण मी जे काही केलं ना, ते मी का केलं हे आपल्याला निश्चितपणे माहिती असेल. आणि जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या द्विधा मनस्थितीत नसताना निश्चितपणे आपल्या हेतू चांगले ठेवून जेव्हा आपण वागतो, बोलतो, तेव्हा त्याचा निश्चितपणे आपल्याला दुःख किंवा त्रास होत नाही. आणि म्हणून आपलं सर्व लक्ष हे आपल्या कर्माकडे असायला हवं.